नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा ठिकाणाची कहाणी जाणून घेणार आहोत जे आहे कर्नाटकातील पवित्र तीर्थक्षेत्र धर्मस्थळ। हे मंदिर केवळ आध्यात्मिक शक्तीचं केंद्र नाही, तर गेल्या काही दिवसांपासून एक भयंकर रहस्यामुळे चर्चेत आहे। मंदिर परिसरात दफन केलेल्या शेकडो शवांचा खुलासा, बलात्कार आणि हत्येचे गंभीर आरोप आणि एका सफाई कर्मचाऱ्याचा धक्कादायक कबुली जबाब, हे सगळं आहे तरी काय? चला जाणून घेऊया या गूढ कथेचा सत्यता आणि धर्मस्थळ मंदिराची पौराणिक माहिती। जर तुम्हाला अशा रहस्यमय आणि आध्यात्मिक कथा आवडत असतील तर आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। भाग 1, धर्मस्थळ मंदिराची ओळख। धर्मस्थळ कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जिथे दरवर्षी लाखो भक्त भगवान मंजुनाथ स्वामींच्या दर्शनासाठी येतात। हे मंदिर भगवान शिवांच्या मंजुनाथ स्वरूपाला समर्पित आहे। याशिवाय ते अन्नपूर्णेश्वरी आणि धर्मदेवता यांचेही मंदिर आहे, जे भक्तांना शांती आणि समृद्धी प्रदान करते। धर्मस्थळ हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे। येथील श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्था ही शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याणासाठी कार्य करते। या मंदिराची स्थापना 800 वर्षांपासून झाली असून याला हेमांडी राजवंशाने विकसित केले। मंदिर परिसरात एक अनोखी परंपरा आहे। येथे हिंदू आणि जैन धर्माचे संगम दिसून येते। मंदिराचे व्यवस्थापन जैन कुटुंबाकडून केले जाते, तर पूजा हिंदू परंपरेनुसार होते। ही एकता आणि समन्वय येथील खास वैशिष्ट्य आहे। पण मित्रांनो, हे पवित्र ठिकाण गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आहे। चला त्या रहस्यमय प्रवासाकडे वळूया। भाग 2, धर्मस्थळ प्रकरण, धक्कादायक खुलासे। काही दिवसांपूर्वी धर्मस्थळ मंदिर परिसरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले। एक माजी सफाई कर्मचाऱ्याने असा दावा केला की त्याला 1995 ते 2014 या काळात मंदिर परिसरात शेकडो शव दफन करण्यास भाग पाडले गेले। यामध्ये अनेक महिलांचे आणि मुलींचे मृतदेह असल्याचा आरोप आहे, ज्यावर बलात्कार आणि हत्येचे गंभीर आरोप आहेत। या कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले की त्याला मंदिरातील काही अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या, म्हणून तो इतके वर्ष चूप राहिला। या प्रकरणाची सुरुवात झाली 2012 मध्ये। सौजन्या नावाच्या 17 वर्षीय MBBS विद्यार्थिनीचा मृतदेह मंदिर परिसरात आढळला। तिच्या कुटुंबियांनी बलात्कार आणि हत्येचा आरोप केला, पण पुरावे अपुरे असल्यामुळे आरोपी 2013 मध्ये निर्दोषी सुटला। यानंतर 2004 मध्ये अनन्या भट्ट नावाची आणखी एक विद्यार्थिनी धर्मस्थळ येथे गायब झाली। तिच्या आईने सांगितले की अनन्या मंदिर परिसरात शेवटची दिसली होती, पण तिचा शव कधीच सापडला नाही। या कर्मचाऱ्याच्या कबुली जबाबानंतर कर्नाटक सरकारने 19 जुलै 2025 रोजी विशेष तपास पथक SIT स्थापन केले। या पथकाचे नेतृत्व DGP प्रणव मोहंते करत आहेत आणि त्यांना मंदिर परिसरातील सामूहिक कबरी, संदिग्ध मृत्यू आणि लापता व्यक्तींच्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणाने संपूर्ण कर्नाटकात खळबळ माजवली आहे। स्थानिक लोक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की सौजन्या, अनन्या आणि इतर लापता व्यक्तींच्या प्रकरणातही या तपासात समावेश करावा। काहींचे म्हणणे असे आहे की मंदिर परिसरातील जंगलात अनेक वर्षांपासून अशा रहस्यमय घटना घडत होत्या, पण या दाबल्या गेल्या। भाग 3, रहस्य आणि सत्य। मित्रांनो, धर्मस्थळ मंदिर हे भक्ती आणि शांतीचे प्रतीक आहे, पण या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत।
खरंच मंदिर परिसरात शेकडो शव दफन झाली आहेत का? यामागे कोणत्या शक्ती होत्या आणि का इतके वर्ष हे सत्य दडवले गेले? काही लोकांचा विश्वास आहे की मंदिराच्या नावाखाली काही गुन्हेगार घटना घडल्या, तर काहींचे म्हणणे आहे की हे सर्व मंदिरातला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. श्री क्षेत्र धर्मस्थळ संस्थेने या प्रकरणावर निवेदन जारी करून SITच्या तपासण्याचे स्वागत केले आहे आणि सत्य समोर यावे अशी मागणी केली आहे. पण मित्रांनो, या प्रकरणात अजूनही अनेक गुट उघडण्याचे बाकी आहे. SITच्या तपासनातून काय समोर येईल हे पाहूया उत्सुकतेने. मित्रांनो, धर्मस्थळ मंदिराची ही कहाणी भक्ती आणि रहस्य यांचा अनोखा संगम आहे. या प्रकरणाचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला अशा आध्यात्मिक आणि रहस्यमय कथा आवडत असतील तर डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही अशा नवनवीन कथा तुमच्यापर्यंत आणत राहू. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. पुन्हा भेटूया एका नव्या कहाणीसह. धन्यवाद.